पॉडकास्ट चालू करूच आपण, त्यात काय वाद नाही. बेसिकली काय माहिती का, मी तुम्हाला प्लेअर सांगेन, तुम्हाला त्यांच्या टी शर्टचं नाव सांगायचं, मला किती नंबर आहे तो बघतो, ओळखायचा. पाठ करून आलेत ते कोणाचं सगळ्यांचं माहिती आहे. बघू ट्राय करेन. ठीक आहे. अभिनेश नटराजनचा किती नंबर आहे? 4 नंबर आहे. तर 1 पॉइंट दादासोला भेटलाय. आता पुढचा आर्या पंकज मोहिते 12. आकाश शिंदे 33 परफेक्ट आहे. आणि अमनचा मी सांगू नाही 7 तुझा आहे ना रे. मेहरा आहे बाई, मेहरा आहे. सांग तुझं काय? अमन कुठला? 2 अमन होतं. अमन कॉर्नरवाला अमन अंटील 77 आहे. आता हा विचारायला नको मला. 03 कोणाचा नंबर आहे? असलम भाई दवान्यानो. असलम भाई लवकर रिकवर हो आणि लवकर परत जॉईन करा आम्हाला. आणि पुणेरी पलटाने महाराष्ट्राची सगळ्यात जास्त गरज आहे. आता अजून एक सांगतो तुम्हाला, मोहित गोयत दादा, तो 8 नंबरवर. म्हणजे सीझन 10 ला 88 होता, सीझन 11 ला 8. ही गोष्ट मला पण माहिती नव्हती. आणि एक राहिलं आता, ज्याची बरोबर तुमची व्हिडिओ व्हायरल झालेली आता भरपूर मी बघितला, उसने तेरा तोवा तोवा, आदित्य शिंदे 11. 11 नंबर आहे त्याचा. पण आता लास्ट इयर तो नव्हता, इंजुरीमुळे थोडं, पण आता 11 नंबर. तर बऱ्यापैकी यांनी चांगले प्रश्न. आता दिसतं आपल्याला की बॉन्ड खूप चांगला आहे. आर्याला मी हे विचारेन की अरे तुझी बेसिक सुरुवात कुठून झाली कबड्डीची? तुझा जन्म कुठला आहे? कोल्हापूर. आणि दादासोबत कोल्हापूर जन्म आहे. तर तुझी सुरुवात कुठून झाली? कोल्हापूर पण झाली का खेळाची? हा म्हणजे माझी कबड्डीची सुरुवात लय भारी झाली. म्हणजे लय इंटरेस्टिंग होती सुरुवात. जे झाला, माझी कबड्डीची सुरुवात एकदम लहानपणापासून झाली. म्हणजे 4थीला असेल मी तेव्हा फर्स्ट टाइमला. वर्गातली 2-3 मित्र मैदानावर जायचे खेळाय. त्यांना बघून मी पण जायचं चालू केलं. मला असं काय तेव्हा कबड्डीबद्दल काय माहिती नव्हती. असंच अभ्यास चुकवायला मिळते म्हणून मी पण जायचो त्यांच्या संग. ते शाळेतले पिरियड हे करायला भेटत नाही, संध्याकाळी घरात आल्यावर अभ्यासाला बसवायचं. त्यासाठी मी जायचो त्यांच्या संग. शाळा सुटली की बॅग घरात टाकायची, गायब मी. असं चाललंय 7-8 दिवस, 10 दिवस झालं. ही गोष्ट रोज बाबा नोटीस करत होतं. एक दिवस काय झालं, माझं बाबांनी बघितलं की बाबा हे रोज येतोय, बॅग टाकतोय आणि कुठेतरी गायब होतो. बरोबर. मैदानावर मी प्रॅक्टिस करत असताना बाबा अचानक आलो त्या दिवशी. ग्राउंडच्या गेटवर जसं मला बाबा दिसलं, मी पडून गेलो बाथरूम मध्ये. जाऊन लपलो मी म्हणजे एकदम मला असं झालं की आता आर्या तुझं काय करणं, आता तू गेला न सांगता येत होतो. मग नंतर हळू जरा असं वाकून बघतोय तर सगळी जी माझी सिनियर प्लेअर होती ती बाबांच्या जाऊन पाया पडत होती. कोण सर म्हणत होतं, कोण दादा म्हणत होतं. बाबा माझे जुने कबड्डी प्लेअर होते. अच्छा, बाबा कबड्डी प्लेअर असून पण तुला घाबरायचा? मला माहित नव्हतं, तो माहिती नव्हतं, मला माहितीच नव्हतं बाबा माझे कबड्डी खेळतात. माझ्या बाबांनी म्हणजे घरची परिस्थिती नव्हती ना, तर त्यामुळे कबड्डी थांबवलेली. बरोबर. आणि बाबांचा जागेचा व्यवसाय, मग ते त्यात त्यांनी चालू होतं त्यांचं. मला माहितच नाही ना ते कबड्डी खेळतात. मी बघितलं आणि मी बरोबर बघायला बाबांनी बघितलं, इकडे बाबा तू. अरे गेला असतो परत. समोर गेलो, असं जरा लांबच थांबलो, जरा हळूहळू जरा इकडे म्हणलेत. मला विचारले काय रे तुला कबड्डी आवडते? माझं उत्तर नाही ना बाबा, मी येणार नाही, परत नाही खेळत, मी खरंच घेत नाही, मी चुकलं माझं, सॉरी. बाबांनी मला विचारलं अरे घाबरू नको, मी खरंच विचारलं तुला खरोखर कबड्डी आवडते का? हा बाबा मला आवडते. त्या दिवशी बाबांच्या डोक्यात सगळी चक्र चालू झाली. म्हणजे आपलं जे स्वप्न अधुरं राहिले ते आपला मुलगा पूर्ण करणार. बरोबर. आणि दादा तुझी कशी सुरुवात झाली कबड्डीची? माझी सुरुवात म्हणजे मी आधी कुस्ती खेळत होतो. म्हणजे छोटं होतं तेव्हा, 3री-4थी. म्हणजे माझ्या आजोबाची इच्छा होती की माझ्या मुलग्याचा मुलगा की म्हणजे कुस्ती खेळला पाहिजे, कारण की माझे आजोबा पण कुस्ती खेळत होते. तर 4थी पासून मी 4थी पर्यंत कुस्ती खेळत होतो. पण तिथून मग माझ्या गल्लीतले पोरं असं सोबत जायचं. माझा म्हणजे आत्तीचा मुलगा, माझा स्वतः भाऊ, आणि माझे आता कोच उत्तम गावडे, तो सोबतच जायचा, कबड्डी ते खेळत होते. तर मी त्यांच्यासोबत जायला लागलो असं ग्राउंड वरती. छोटा होतो तेव्हा. मग ग्राउंड वरती जाऊन ते म्हणजे एक आवड निर्माण झाली कबड्डी बद्दल, की आपल्याला पण म्हणजे माझ्या मनामध्ये की आवडते, मला कबड्डी खेळायला आवडतं. मग मी असं जायचो रोज प्रॅक्टिस करायला. मग नंतर मी 35 किलो म्हणजे खेळत होतो. वजनी गट कोल्हापुरात चालतंय. कोल्हापुरात जेवढं वजनी गट चालत असते. आणि खरंच वजनी गट आणि ज्या चौरंगी स्पर्धा येतात त्यांनीच खरा गेम वर आलेला त्यावेळेस. आणि हात जोडून द्यायचं. तर त्यानंतर मग 35 किलोच खेळ होतं. मग त्यानंतर मला म्हणजे भाऊ पण खेळ होता ना कबड्डी, तर सपोर्ट मला करायचा. मग नंतर थोड्या वेळानंतर मी माझं
35 40 50च्या वरती वेटच म्हणजे वेटच जातच नव्हतं म्हणजे वाढतच नव्हतं. तर मी सांगलीमध्ये गाव आहे कासेगाव म्हणून, म्हणजे काशिनी गाडकेचं गाव आहे कासेगाव. तर दादांचा म्हणजे माझ्या कोचचा एक मित्र आहे तिथे, अक्षय दादा म्हणून. मग त्याच्यापाशी मी राहायला गेलो होतो 2 महिने. तर कोल्हापूरवरून सांगली कासेगावला. तर सगळे हरियाणावरून कोल्हापूरमध्ये येतात वेट वाढायला, आणि मी कोल्हापूरवरून सांगलीमध्ये गेलतो. तर मी तिथं दादाच्या मित्राकडे राहिलेलो 2 महिने. तर तिकडून मग मी माझं वजन 70 करूनच आलो इकडे. आता तू वेटची गोष्ट केली म्हणून आता एक मध्ये ऍडव्हान्स क्वेश्चन टाकतो. तू काय केलेलं तेव्हा वेट वाढवण्यासाठी? वेट वाढवण्यासाठी म्हणजे मी प्रॅक्टिस जास्त करत नव्हतो, म्हणजे मेहनत वगैरे. पण डाएट असं किंवा प्रोटीन वगैरे सर्व खाणं, रेस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात म्हणजे झोप महत्वाची आपल्या वेट वाढवण्यासाठी. मग ते खूप जास्त करत होतो तिकडे. आणि जिम वर्कआउट करायचं तुम्ही? हो, जिम वर्कआउट करत होतो. पण आता गावी असलं कसं आपण रेस्ट करत नाही, पोरांसोबत गल्लीतल्या जातो तिकडे बाहेर तिकडे. मग तिकडे मी बाहेर गेलतो, म्हणजे बाहेर गावी गेलतो. मग तिकडेच वाढवून मग वेट वाढून आलो इकडे. मग आमचे जी कबड्डी अकॅडमी आहे जे भेंडगिरी सरांची, मग मला माझ्या दादाने आणि माझा मित्र होता खास आसिफ देसाई, त्यांनी मला अकॅडमी मध्ये पाठवलं. माझ्या घरचे तयार नव्हते अकॅडमी मध्ये पाठवायला, म्हणजे मम्मी सोडत नव्हती मला घरातून, म्हणजे मम्मीला राहत नव्हती असा म्हणजे नको मम्मी बोलत होती नको जाऊ. तरी लास्टला म्हणजे दादाने आणि माझ्या त्या मित्रांनी सांगितलं जाऊ दे. मग अकॅडमीत गेलो. आणि असा सीन झाला की 2 महिने झालेले, 2 तारखेला मी गेलेलो आणि ऑगस्ट 2 तारखेला माझा बर्थडे होता. तर तेव्हा 2 महिने होत होतो बरोबर. आणि त्याच्या 1 दिवस आधी मी घरी आलेलो बर्थडे साठी. आणि बर्थडे वगैरे झाला. 3 तारखेला घरी गेलो, म्हणजे अकॅडमी मध्ये गेलो परत. आणि तेव्हा दुपारी गेलो, कोण नव्हतं, सर पण नव्हते तिथे अकॅडमी मध्ये तेव्हा. आणि रूम मध्ये गेलो, फोन होता माझ्याकडे तेव्हा. घरी फोन लावला आणि मम्मीला फोन लावला, एकटाच रडत बसलो तिथे, कारण की मला करमत नाही वगैरे. आणि अकॅडमी पासून माझं घर फक्त 9 किलोमीटर बस. तरी घर म्हणजे घरचे बोलवते घरी नाही यायचे, घरी ना आलाच की नाही होत, तिकडेच राहा अकॅडमी मध्ये. मी तुला लास्ट टाइम ग्राउंडवर बघितलेला रोजच्या, तिथून तुझी पण साईज जाम वाढली. आता तू मला सांग की तू डाएट काय करतो, नंतर मी सांगतो मी डाएट काय करतो. काय आता तुझं डाएटचं शेड्यूल काय चालू आहे? आता असं काही खास नाही, आता तरी रेस्टवर होतो मी एवढे दिवस, तर त्यामुळे खास काय असं नाही. पण नॉर्मल जे आपलं चालू असतं चिकन अंडी वगैरे. आणि जिमचा काय सीन आहे? जिम भरपूर केली पाहिजे का रे मुलांनी? जिम गरजेची आता सध्या तरी. आता बघ पोरं जिम मध्ये गेले ना, तुम्ही कसं वर्कआउट करता? दिवसातून किती वेळ वर्कआउट करतो तू? सकाळी जिम फक्त सकाळीच करायचं, सकाळी बाकी संध्याकाळी मॅच प्रॅक्टिस असते आमची. फक्त प्रॅक्टिस. जिम म्हणजे कसं, आता मुलांना सध्याच्या पॉवरची गरज आहे, पॉवर ट्रेनिंग पाहिजे. जिम म्हणजे आताची मुलं काय करतात, फक्त वजन उचल, बायसेप मार, ट्रायसेप मार, लेगचा फक्त नाही, त्याचा काय फायदा नाही ना. मग बरोबर. आता पाहिजे आपल्याला पॉवर, स्ट्रेंथ वाढवली पाहिजे, त्यासाठी जिम चालते आमचं. एक कबड्डी हा गेम बघ ना, थोडं तू नोटीस केलं ना, तर पुणेरी पलटण आली त्याच्या आधीचा गेम बघितला तो भरपूर ताकदीचे प्लेअर होते, एक मोठे. पण अभिनेश नटराजन, असलम वगैरे बाकीचे प्लेयर वगैरे एकच लेवलचे वाटतात. तिथून कबड्डी शिफ्ट झाली. तिथून खरं तर ना त्या कबड्डीला म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग, फिटनेस, स्पीड, त्या गोष्टीला जास्त महत्व आला. तर जेव्हा दोघांनी तुम्ही कबड्डी चालू केली, तुमची घराची परिस्थिती कशी होती? ठीक होती. म्हणजे बाबा म्हणजे आता पण म्हणजे माझे बाबा म्हणजे आमची व्हॅन आहे मारुती कार, ते म्हणजे शाळेची पोरं आणायची, घरी सोडायची, तेच करतात माझे बाबा अजून. आणि मम्मी घरीच असते. म्हणजे माझी जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे काका वगैरे म्हणजे दुकानात छोटं स्टोअर्स म्हणजे किराणा स्टोअर्स असं काका तिथे असतात का म्हणजे. आणि माझ्या दोन्ही बहिणी पण नाही ऍथलेट करतात, पण ते आता स्टडीज करतात आता. तर एक छोटीच आहे माझ्यापेक्षा मोठी, पण मीच सगळ्यात मोठा आहे घरामध्ये, तर छोटीच आहे अजून. अरे तुझ्या घराची परिस्थिती कशी होती? मी जेव्हा कबड्डी चालू करायच्या आधी आमच्या घरची परिस्थिती चांगली होती उलट. म्हणजे बाबांचा जागेचा व्यवसाय होता आणि बाबा जरा पॉलिटिकल होते ना, म्हणजे मनसे जिल्हाध्यक्ष होते. मग त्यामुळे जरा घरची परिस्थिती ओके होती. पण जसं मी कबड्डी खेळायला लागलो का नाही, म्हणजे हे सीन कसं झाला सांगतो तुला. मी जशी कबड्डी चालू केली, तर बाबांनी माझ्यासाठी अकॅडमी चालू केली नवीन, तुझ्या स्वतःसाठी. हा, मग म्हणजे मला शिकवायसाठी म्हणून ना. म्हणजे तिथं काय नव्हतं ग्राउंडवर, फक्त एका शाळेच्या मैदानावर मला एकट्याला न्यायचं आणि एकट्याची माझी प्रॅक्टिस घ्यायची बाबा. मग मला तिथं बघून, हे सगळं कोल्हापुरात चालू होतं, कोल्हापुरात इचलकरंजी माझ्या गावात. मला बघून तिथं आसपासची पोरं वाढली ग्राउंडवर. आता पोरं वाढली म्हणलं, बाबांनी ठरवलं की आता या सगळ्या पोरांसाठीच काहीतरी आपण करू, जर सगळ्यांना आवड आहे तर.
मग बाबांनी अकॅडमी चालू केली. मग त्या अकॅडमी आली म्हणजे आता ते मैदान, लाईट कनेक्शन, पाणी कनेक्शन, चेंजिंग रूम, पोरांचं किट, ट्रॅव्हलिंग खर्च. बरोबर. मग बाबांनी काय केलं, पोरांकडून कधी 1 रुपये फी घेतली नाही, सगळं स्वतःच्या खर्चावर केलं. तर मग स्वतःच्या खर्चावर केलं म्हणजे जरासा खर्च जास्त झाला. तुम्हाला पटणार नाही, बाबांनी आमचं स्वतःचं घर, स्वतःचं हक्काचं घर आमचं घाणवड दिलं फक्त कबड्डीसाठी. 5 वर्ष आम्ही भाड्याच्या घरात राहिलो. आणि एवढंच नाही तर घर घाणवड दिलं, आमची 4 व्हीलर गाडी विकली, बाबांच्या आणि मम्मीच्या अंगावरचं दागिनं पण घाणवड ठेवलं फक्त कबड्डीसाठी. एवढं सगळं केलं. काय बोलतो. आणि पण या एवढ्या गोष्टीत आमच्या मम्मीचं एक सही होतं. आमच्या मम्मीने कधी बाबासने विचारलं नाही की हे का किंवा कशासाठी. मम्मीने म्हणली जर मुलांसाठी करताय ना, त्यांच्या चांगल्यासाठी करायचं असलं अजून आपण करूया, त्रास होईल पण सगळं नंतर करूया. आज सपोर्टच खूप इम्पॉर्टंट आहे रे. माझ्या बाबतीत हे चांगलं आहे, म्हणजे मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट भरपूर आहे. मला आई बाबांनी जेवढा सपोर्ट दिला तेवढाच माझ्या मामांनी पण चांगला सपोर्ट दिला मला. म्हणजे कधी अशी पैशाची अडचण आली तर त्यांनी कमी पडू दिलं नाही. उसनं घेऊन मला मामांनी माझे पैसे दिले. बघ ना, एक वेळ येते, ह्यालाच जोडून एक प्रश्न, एक वेळ अशी आहे ते आयुष्यात की तुम्ही जे घरवाले तुम्हाला सपोर्ट करतात. आता स्टडीच्या रिलेटेड सांगतो, मग गेमशी रिलेटेड करतो की आता एखाद्या मुलाला आपण बाहेर शिकण्यासाठी पाठवतो, आई वडील त्यावरती भरपूर खर्च करतात, बरोबर आहे. तो अभ्यासाचा प्रेशर होतो, मी पास झालो नाही झालो, मी सिलेक्शन झालं नाही झालं, मी हे पोस्ट काढली नाही काढली. तसं तुमच्या गेम बद्दल होतो का, अरे आई वडील आपल्यासाठी एवढी मेहनत करतात, मग उद्या सक्सेसफुल झालो नाही झालो, गेम चालेल नाही चालेल, हा विचार येतो मनात कधी. सक्सेसफुल झालो नाही झालो यापेक्षा माझ्या मनात विचार काय असते की मला सक्सेस व्हायचंच आहे. कारण माझ्या आई बाबांनी जे माझ्यासाठी एवढं केलंय त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं. मी ज्या दिवसात तुला म्हणलं की ग्राउंडवर असं माझा सीन झाला, रात्री येऊन मी मम्मीला म्हणलो की मम्मी माझं असं झालं, बाबा आलेलं तिथं. मला वाटलं मला रागवतील पण बाबा काय बोललं नाही. मम्मी त्या दिवशी मला म्हणली की तुला ते रागवणार नाही, तर तुला कबड्डी खेळताना बघून ते लय खुश झालं. कारण त्यांचं आधी स्वप्न होतं पण ते घरच्या परिस्थितीमुळे त्यांना पूर्ण नाही करता आलं. तू कबड्डी खेळायला हे बघून ते लय खुश झालं. त्या दिवशी ठरलं की भाई करायचं आता पूर्ण करायचं. प्रेशर येतो कधी. प्रेशर नाही असं पण वाटतं की म्हणजे पुढे काय होईल असं एकदा येतात, म्हणजे झोपताना येतात, म्हणजे मनात येतं असं, पण काय नाही. आपण ठरवलं की सक्सेस व्हायचं आहे आपल्याला, होणारच आपण सक्सेस. बरोबर. आणि आता बघ, तुम्ही दोघं कबड्डी खेळायला चालू केला, गावातून कबड्डी चालू झाली, वडिलांनी सगळं वाढवलं, घराची परिस्थिती वगैरे तू सांगितलीस. पण अशी कुठली मॅच आली की तुला वाटलं की तिथून माझी थोडा लाईफचा टर्न घेतला, किंवा मी जी काही मेहनत केली तिला आता थोडा वाव आलाय, अशी कुठली मॅच होती लाईफ मधली की जी टर्निंग मॅच ठरली आणि तिथून तुमचं सिलेक्शन प्रोसेस वाढत गेला, तुमचा गेम वाढत गेला, तुम्हाला नवीन नवीन लोक भेटत घेतली? आता माझ्या तरी म्हणजे अकॅडमी मध्ये होतो मी, आणि जेव्हा म्हणजे आमच्या इथे कॉलेज अण्णासाहेब डांगे कॉलेज म्हणून हातकणंगलेला, आणि 19 ची टीम लावली स्कूल 19 ची. आणि तिथे म्हणजे कोल्हापुरात असं आहे की ती कॉलेजची टीम म्हणजे स्टेट ही खेळणारच, एकदम चांगली टीम लावली. अण्णासाहेब डांगे कॉलेज. आणि त्या टीम कुठल्या कॉलेजमध्ये होता? वाटलेला. आणि मी जेव्हा अकॅडमी मध्ये गेलो तेव्हा पहिला सरांनी मला राईट कव्हर सांगितलेलं लावायला, बरोबर, भेंडगिरी सरांनी. पण मी पण सरांना बोलू शकत नव्हतो की मी राईट कॉर्नर लावतोय, बरोबर, बोलू पण शकत नव्हतो. मग 3-4 महिने झाले. मग त्यानंतर ती ट्रायल झालेली डांगे कॉलेजची. मग मी त्या कॉलेजला नव्हतो, दुसऱ्या कॉलेजला होतो. तर भेंडगिरी सरांनी सांगितलं जा तू दे ट्रायल, खेळ त्यांच्यातून. मग मी तेव्हा मी राईट कॉर्नर लावलेला, आणि तेव्हा राईट कॉर्नरला म्हणजे चांगलं पकड्या वगैरे केलेलं, सिलेक्शन झालं त्या टीम मध्ये. मग तेव्हापासून मग सर बोलले की तू आता राईट कॉर्नर लावायचा, राईट कॉर्नर लावतोस सांग मग मला. म्हणजे सर तेव्हा बोल की तू आधीच का नाही सांगितलं मला. सर बोलले सर थोडी भीती वाटली तुम्हाला सांगायला. तर मग तेव्हापासून मी राईट कॉर्नर लावला आणि त्या टीम मध्ये सिलेक्शन झालं. मग आम्ही तेव्हा स्टेटची फायनल पण मारली 19 ची, बरोबर. आणि तेव्हा माझं खेलो इंडिया सिलेक्शन झालं, बरोबर. तिथून मग 2021 ला खेलो इंडिया झालं. हा. आणि अरे तुझा माझं पण कुठली मॅच होती की लाईफ टर्निंग मॅच ठरली? स्कूल अंडर 17 ची मी लातूरकडनं खेळत होतो. लातूरला ऍडमिशन होतं माझं. त्या जिल्ह्याला मी फायनल बेल मारलं. लातूरला ऍडमिशन घेतलं? 10वी माझं ऍडमिशन तिकडे होतं. 10वी ला. तू तेव्हा राहायचं कुठं? कोल्हापूरलाच? तो कोल्हापूरला झालं. प्रॅक्टिस तिकडे करायची, मॅचेस साठी आम्ही तिकडे होतो. स्पेशल कबड्डीसाठी तिकडे गेलो? फक्त कबड्डीसाठी. माझं लय ऍडमिशन चेंज झालं फक्त कबड्डीसाठी. जिथं आपण टीम लावतो तिकडे ऍडमिशन आम्ही चेंज करत गेलो. काय झालं, त्यावेळी स्कूल खेळत गेलो आणि त्यावेळी माझं खेलो इंडियाला सिलेक्शन झालं. खेलो इंडियाला सिलेक्शन झालं, तिथं गेम चांगला झाला. तसंच लगेच साईचं ट्रायल दिलं मी, बरोबर. तिथं खेलो इंडिया पहिलं नॅशनल होतं ना माझं 2020 ला, बरोबर. म्हणजे एक कॉन्फिडन्स वाढलेला की बाबा आता आपण काहीतरी एका लेवलला आलोय. लगेच साईचं स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणून साईचं हे केंद्र आहे, बरोबर, कांदिवलीला. तर तिथं ट्रायल्स होते. त्याच्या ट्रायल्स दिल्या, माझं सिलेक्शन झालं तिथं.
मग तिथं सिलेक्शन झाल्यावर सिमरत गायकवाड मॅडम म्हणजे सुषमा मॅडम म्हणून त्यांना ओळखतात. बरोबर. त्यांच्याकडे 2 वर्ष ट्रेनिंग घेतली. मग त्यांच्याकडे ट्रेनिंग घेत असताना मला ते गेम डेव्हलपमेंट जाणवत गेलं ना की बाबा आता आपण काहीतरी आपल्यात बदल होत चाललाय अजून पण. आणि मग तिथं गेल्यावर पण कळालं की बाबा प्रोफेशनल ट्रेनिंग काय असते, की जिम काय असतं, म्हणजे पॉवर ट्रेनिंग काय असते, हे सगळ्या तिथं वेगवेगळ्या गोष्टी कळल्या. डाएट काय असतो. तिथं माझा एक टर्निंग पॉईंट झाला तो सुरुवातीला. आणि अशी कुठली मॅच होती की जिथून तुझा म्हणजे तू एक टीम मधून दुसऱ्या टीम मध्ये स्विच झाला, म्हणजे असं मला बोलायचंय की तुम्ही नॉर्मल टीम मधून युवा पलटन मध्ये गेला, तुमचं सिलेक्शन प्रोसेस करतो तेव्हा? मला तरी वाटतंय ज्युनियर स्टेट झालेली पुण्यामध्ये, तेव्हा कोल्हापूरने फायनल मारलेली. तू कॅप्टन होता तेव्हा कॅप्टन म्हणजे मी नव्हतो, पण मी तेव्हा म्हणजे ती टुर्नामेंट म्हणजे खूप चांगली खेळ होती. बेस्ट डिफेंडर म्हणजे कॅप्टन होता ना, नॅशनलला होतं, महाराष्ट्र हा त्याच वर्षी होतं. पण तिथून ती आम्ही फायनल खेळली, फायनल मारली पण. आणि तेव्हा त्यानंतर मला संग्राम सरांचा फोन आलेला की तू युवाला प्रॅक्टिसला ये म्हणून. तेव्हा मी म्हणजे एवढं खुश झालेलो की म्हणजे तेव्हा खूप पोरांचं असं असतं की युवा पलटन म्हणजे खूप म्हणजे पुणेरी पलटन जरा अजून पण सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं आहे की युवा पलटन म्हणजे पुणेरी पलटनचं आपल्याला थोडं NYP साठी चांगलंच आहे. बरोबर. तर त्यानंतर संग्राम सराचा कॉल आला. तर त्यानंतर मी तिकडे युवाला म्हणजे इकडे आलो ठाण्याला पहिल्या दिवशी. मग त्यानंतर मी ठाण्याला आलो आणि तेव्हा आर्याला मी ओळखत होता आधीपासून, पण अशी भेट आमची कधी झाली नव्हती. मग तेव्हापासून एकाच जिल्ह्यात राहून एकाच कॉलेजमध्ये असून पण भेटलं नव्हतं असं आधी आर्याला कधी. पण त्यानंतर मग भेटलो आर्याला. त्यानंतर विशाल दाटे ते सगळे होते माझ्यासोबत. साई प्रसाद पाटील पण आलेला कोल्हापूरचा. मग तेव्हा आम्ही पाचगणीची पहिली टुर्नामेंट खेळत होतो युवा पलटन. पाचगणी म्हणजे एकदम बेस्ट चमकला तो पाचगणी आणि शिवनेरी मुंबई इथं जो चमकला कधीच खाली आला ना, बरं तो वरतीच गेला. पंकज मोठे पण तिथून तयार झालेला प्लेअर आहे खूप मोठा. आणि तुझा आर्य? माझं कसं झालं, मी साईमधनं संजय गोडावतची युनिव्हर्सिटीची ट्रायल चालू होती. मी ते ट्रायल द्यायसाठी 2 युनिव्हर्सिटी मला टॉप, एक शिवाजी युनिव्हर्सिटी आणि संजय गोडावत. आता म्हणजे संजय गोडावत युनिव्हर्सिटी म्हणजे कसं ती डायरेक्ट ऑल इंडिया साठी जाते ना, क्वालिफाय असते. मग त्या युनिव्हर्सिटीसाठी मला बोलवलेलं की ट्रायल साठी. मी गेलो ट्रायलला. तिथं सुभाष साहिल सर आणि सतीश भोसले सर होते सिलेक्टर. त्यांना माझा गेम भरपूर आवडला. मग त्यांनी तिथं युनिव्हर्सिटीच्या टीम मध्ये सिलेक्शन केलं आणि त्यांनी मला सांगितलं की ठाण्यामध्ये युवा पलटनचे ट्रायल चालू आहेत, तू तिथं जा. तू ऑफिशियल ट्रायल मधून आलाय? हा, म्हणजे मला माहिती नव्हतं ट्रायल चालू आहेत किंवा काय. मग त्यांनी मला सांगितलं सतीश भोसले सरनी की ट्रायल चालू आहेत आणि जा तिथं. मग मी आलो, पहिल्या दिवशी ट्रायल दिली. पहिल्याच दिवशी मला आशिक सर म्हणले की मी तुझा कॉन्ट्रॅक्ट करतोय, तू बॅक तीन घेऊन ये. म्हणजे गेम चांगला झाला माझा एकदम. मग आम्ही तो विशाल टाटे, मी, श्रीप्रसाद कुंभार, आपला नंदुरबारचा श्याम, श्रेयस वर्धन, मी पण नव्हतो युवा पलटन नव्हता. म्हणजे ही सगळी गँग होती. आधी आला हा सिनियर आहे माझा. मग काय झालं, त्यावेळी आम्ही एक 7-8 जणांना आम्हाला डायरेक्ट पाठवलं पुणेरी पलटनच्या कॅम्पला. तो सीझन 9चा कॅम्प चालू होता. मोस्टली 10 दिवस राहिलेले लास्टचे. तर आम्हाला त्या कॅम्पला पाठवलं. त्या कॅम्प मध्ये पण आम्हाला भरपूर शिकायला मिळालं. त्या कॅम्प नंतर आलो, थोडे दिवस सुट्टी दिली आणि डायरेक्ट घेऊन मला तसं आम्हाला बोलवलं पाचगणीच्या टुर्नामेंटला. तिथं आमचा बऱ्यापैकी सगळ्यांचा गेम चांगला झाला. म्हणजे जे आम्ही बॅच जे लावलेले की नाही, सगळ्यांचाच गेम चांगला झाला आमचा. ते सगळ्यांचं आमचं कॉन्ट्रॅक्ट झालं, आम्ही युवाला सिलेक्शन झालं. आणि आता हे झालं ट्रेनिंगचं. जेव्हा तुम्ही दोघं एकत्र आले समोरासमोर, तेव्हा हा तर बोलतो बघितला, हा मी आर्याला ओळखत होतो. बरं, तुम्ही अंदाज काय बांधला? आता हे बघ, सीन काय माहिती का, रश असते दोघांमध्ये. एक असतो रेडर, एक असतो डिफेंडर. म्हणजे आम्ही किती मित्र बोलू एकमेकाला, पण ते एकदा आम्ही ग्राउंडवर चालूच असते. तू काय विचार केला, तू काय याच्याबद्दल विचार केला? ओळखत होतो म्हणजे आम्ही कधी ओळखत होतो, कधी अंडर 14 आम्ही एकत्र खेळलो पहिला. 14 ह्याच्या गावात शिर्ली, हा शिर्लीच आहे शाळेमध्ये. स्कूलला ह्याच्या शाळेत माझं ऍडमिशन केलेलं तेव्हा माझ्यासोबत खेळ. त्यावेळी मी याला पहिल्यांदा बघितलं आणि तेव्हापासून आम्ही ओळखतो एकमेकाला. तेव्हा याला पहिल्यांदा बघून मला असं वाटलं की याची चेन टॅकल एकदम क्लास लावायचा. चेन टॅकल हा एकदम क्लास चेन टॅकल त्यावेळी पण लावायचा. मला असं वाटलं की मस्त चेन लावते. मला आता मी रेडिंगला एकटा चालत राहीन आणि हा डिफेन्सला चालत राहील. एका टीम मध्ये खेळलो आम्ही त्यावेळी पहिल्यांदा. याला बघून तेच विचार होता की बाबा याची चेन चांगली आहे, मला पण आता सपोर्ट होईल. मी इकडे रेडिंग चालू राहील, हा डिफेन्स चालू राहील. आम्हाला दोघांना एकमेकांचा फायदा होणार आहे. आणि तेव्हापासूनच आमची मैत्री वाढली, चांगली झाली. आणि तू म्हणजे मी तर आर्याचे रेड बघतोय ना, तर आर्याचे म्हणजे सगळे स्किल चांगले. जे करतोय ना, म्हणजे जे करायचं, स्किप करायचं बाहेर, सगळे बैठी पण चांगले. आर्या जम्प पण भारी मारते.
ब्रॅकेट वरून खरंच जाम भारी मारले मारले का? प्रॅक्टिसला अप्पूच मारले, खरंच मारले. प्रॅक्टिसला मारले अरे म्हणजे चांगला. आणि आता तो एवढा म्हणजे प्रो कबड्डी मध्ये खेळतो एवढा चांगला, तर मी पण म्हणजे घरात त्यांच्या घरातले खुश आहे, सगळेच खुश आहे, तो पण खुश आहे. पण मित्र म्हणून मी पण म्हणजे खुश आहे, तो खेळतोय, आपला मित्र खेळतोय, दोघांनी एकत्र चालू केला, दोघं जण एकाच टीम मध्ये एकाच कॉलेजमध्ये, आणि आता एकत्र युवा पलटण एकत्र पुणेरी पलटण, आणि कॉम्बिनेशन खूप रेअर बघायला भेटतो. तसं युवाला मी सिनियर, प्रोला हा सिनियर. प्रोला पहिला याचं सिलेक्शन झालं, नंतर मी आलो. काय नाही, पण मला सिनियर हाच. आता तुम्ही जेव्हा सिलेक्शन झालं, तुमचा पहिला दिवस कसा होता युवा पलटण आणि पुणेरी पलटणला? युवा पलटणला म्हणजे कसं, जेवढी बॅच होती की नाही बऱ्यापैकी आम्ही सगळे एकमेकाला ओळखत होतो आधीपासून. फक्त आम्ही कधी असं एकत्र राहणार होतो, मग त्या पहिल्या दिवशी सगळी एकत्र राहणं होतं, ती एक एक्साइटमेंट होती. बघ ना, तू काही प्लेअर असतात की ज्यांना तू फक्त टीव्हीवर बघत असतो सीझन 1 पासून 2 पासून, आणि भाई आता त्यांच्यावर प्रॅक्टिस करायला, ती एक्साइटमेंट कशी होती ते सांगतात. आणि ते तर मॅटरचं झालं, आम्ही रूमवर सगळे राहायला एकत्र होतो गल्ली. त्यावेळी पण असं नाही झालं की बाबा सिनियर वेगळे ज्युनियर वेगळे, ती सगळी एक युवाची खासियत आहे की सगळे मिळून जुळून राहतात बरोबर पहिल्यापासून. मग त्यामुळे असं सिनियर नाही की ज्युनियर ज्युनियर असं नाही, सगळी मिळून जुळून एकदम हसत खेळत असतात. त्यामुळे ते एक एक्सपिरियन्स चांगला होता. आणि आम्ही जी ज्युनियर मुलं होतो एकमेकाला ओळखत नव्हतो, पण म्हणजे ओळखत होतो पण एकत्र राहिलो नव्हतो. त्यावेळी एकत्र आम्ही राहिलो, आमच्या चेष्टा मस्ती वाढायची, मग बॉन्डिंग आमचं वाढलं, मैत्री अशी वाढली आमची. ते एक एक्सपिरियन्स चांगला होता. आणि मॅटवर तर मग अशोक सर, संग्राम सर आणि दर्शन सर पण असायचे प्रॅक्टिस घ्यायला, त्यांनी पण पहिल्यापासून समजून घेतलं व्यवस्थित, आणि ते पण अनुभव आम्हाला चांगला होता. आणि दर्शन सर बद्दल बोलायचं झालं ना, तर संग्राम सर गेल्यानंतर दर्शन सर आणि त्यांची जागा एकदम हुबेहूब चालवली, खूप चांगलं. आणि आता मग अशी शूटच्या आधी पण आम्ही चर्चा करत होतो की दर्शन सर कसं हँडल करतात सगळ्या गोष्टी, तर दर्शन सर असंच सपोर्ट करत राहा. आणि दादा, तुम्हाला तुला हा प्रश्न विचारायचा की युवा पलटणचा पूर्ण दिवसा शेड्यूल कसा असतो? तुम्ही सकाळी उठल्यापासून काय करता? सकाळी उठले म्हणजे आमचे शेड्यूल असतं तसं, आमचं जर ट्रॅकवरती असतं म्हणजे दर्शन सर ग्रुप आहे आमचा युवा पलटणचा, तर दर्शन सर टाकतात. म्हणजे ट्रॅकवरती असलं तर मग सकाळी लवकर असतं 7 वाजता, आणि जर जिम असेल तर 8 वाजता, असे चेंज असतं रोज. बरोबर. तर मग जिम जरी असेल तर सकाळी 8 वाजता झाली जिम, 8 ते 9 8 नाही 10 10:30 पर्यंत जिम, फक्त 10 पर्यंत होते. पॉवर ट्रेनिंग पूर्ण स्ट्रेंथ वगैरे सगळं. मग ते झाल्यावरती नंतर येऊन इकडे नाश्ता आपलं असेल ते, दुपारी येऊन मग नंतर नाश्ता करायचा. आम्हाला थोडं लेट होतं, पण प्रॅक्टिस वगैरे सगळं जिम वगैरे आवरून. तर आमचं युवा पलटण जेवण वगैरे म्हणजे काकी म्हणजे आहेत बाहेरून, बदलापूर वरूनच येतात इथे, ते पण काकी जेवण पण एकदम भारी करतात. म्हणजे घरची आठवण अशी येणारच नाही की आईच्या हातचं जेवण करते असं. आणि मग दुपारी आपलं जेवण वगैरे नॉर्मल, त्यानंतर झोपायचं, आणि मग 4:30ला आमची प्रॅक्टिस असते. आता 4:30ला जायचं प्रॅक्टिसला. आणि आर्य, संध्याकाळी तुम्ही प्रॅक्टिस करता, ठीक आहे, युजली आपण ग्राउंडवरती काय बघतो की पोरं एकत्र येतात, 10 मिनिटं वॉर्मअप करतात, अर्धा तास प्रॅक्टिस करतात आणि घरी जातात. युवा पलटणची प्रॅक्टिस आणि एखाद्या मंडळाची प्रॅक्टिस, या दोघांमध्ये काय फरक आहे? तुमचं शेड्यूल कसं असतो, की तुमची स्टार्टिंग कशी होते, तुम्ही वॉर्मअप करता, काय कुठल्या गोष्टी असतात? लय फरक आहे. म्हणजे कसं सुरुवात मोबिलिटी पासून होते, जसं नॉर्मली आपण स्टार्टअप घेतो तसं हळूहळू रनिंग वॉर्मअप सगळं बॉडी गरम होते. मग थोडा वेळ स्किल प्रॅक्टिस चालते. स्किल प्रॅक्टिस झाल्यानंतर मग धाड प्रॅक्टिस आमची फुल मॅच प्रॅक्टिस. प्रॅक्टिस किती वेळ चालते? स्किल प्रॅक्टिस तरी चालते अर्धा पाऊण तास तरी. त्या स्किल मध्ये काय काय करता तुम्ही? जे त्या स्किल प्रॅक्टिस मध्ये युवा पलटण मध्ये प्रत्येक बारीक बारीक गोष्टीवर लक्ष दिलं जातं. म्हणजे हँड टच असेल, किंवा आता हे जर आडवं घालण्याची स्किल असेल, किंवा मागे जाण्याची स्किल असेल, चेनची स्किल असेल, माझं हँड टच असेल, बोनस स्पीड असेल, किंवा काही पण असं प्रत्येक बारीक बारीक गोष्टीवर लक्ष दिलं जातं आणि त्यावर जास्त फोर्स दिलं जातं. आणि सर स्वतः म्हणजे आमच्या मॅचेस बघतात. अशोक सर पण सगळ्या, आम्हाला पण माहिती नसते की सर मॅचेस बघतात सगळ्या आमच्या प्रोचेस नाही, आमच्या क्लबच्या पण प्रत्येक सर मॅचेस बघत असतात. अशोक सर, संग्राम सर पण बघतात. संग्राम सर आधी होते ते संग्राम सर पण आम्हाला सगळं सांगत होते. आणि आता अशोक सर आहेत, सगळ्या मॅचेस बघतात पण. आणि जे आम्हाला स्किल करताना जे आमचं चुकतं ते सर सांगत असतात स्वतः, की आम्हाला सर सांग हे कर, तू ते कर, सांगत असतात सगळं. आता हे तर सर सांगतात, सिनियर प्लेअर पण मदत करतात का? असलम असेल, कुठल्या एनिवे, पंकज असेल तर आकाश शिंदे असेल, ते मदत करतात? प्लेअर स्वतःहून आम्हाला सांगतात. म्हणजे हे काय, मी आपल्या टीम बद्दल हे बघितले, आम्ही विचारायची गरज पडत नाही की बाबा दादा असं काय, ते स्वतःहून येतात, स्वतः खांद्यावर हात टाकतात, तू इथं चुकतोय, तू इथं चांगलं करतोय, ते स्वतःहून समजून सांगतात. प्रत्येक प्लेअर असेल, असं एकच नाही तर सगळीच सिनियर जे आहेत की आमची, बरोबर, असं एकदम फ्रेंडली. आणि त्यामुळे लगेच समजून येते ती गोष्ट पण आम्हाला फास्ट. आणि हा एक जास्त बॉन्ड आहे ना अरे. आणि दादा, मी स्वतः ऑब्झर्व केलं की महाराष्ट्रात डाऊन टू अर्थ भरपूर प्लेयर असतातही. मी असं नाही बोलतो, महाराष्ट्रात मला जास्त बघायला भेटलं. जेवढे पॉडकास्ट शूट केले मी, जेवढ्या प्लेअरला भेटलो,
आता मागच्या वेळेस निलेश दादाला भेटलो, छत्रपती पुरस्कार विजेता, तो स्वतःहून आमच्या घरी आला, स्वतःहून तिथे मध्ये सगळ्या खर्च वगैरे सगळं केला. आणि असलमला घरी गेलो, असलम लिटरली ते पाण्याचा ताट घेऊन हा ते आला. बघितलं मी. तर बोललो की अरे तू नको करू, तू इंडिया खेळून आलाय, तू नको हे काम सोड, मी बघतो काय करायचंय. म्हणजे एवढं डाऊन टू अर्थ. पंकजच्या घरी गेलो, त्याच्या आईनी पण एवढं सांभाळून घेतलं, खायला प्यायला दिलं. आम्ही खूप खूप डाऊन टू अर्थ आम्हाला पाहायला भेटलं. आता युवा पलटन बद्दल आपण बोललो, तर तुमच्या लोकांमध्ये फिटनेस घेऊन पण बोललो. आणि आता जर बघितलं की मॅचेस खेळताना तुम्ही कुठल्या गोष्टीकडे जास्त फोकस करता? की म्हणजे आता तू टॅकल आहे, आता मॅच मध्ये बघ आपण आलो, खूप वॉर्मअप वगैरे फिटनेस वगैरे केला, तर मॅच मध्ये आपण कुठेतरी चुकतोय की आपण एखादा डिफेंडर आहे, मी कॉर्नर आहे, तर मी कुठल्या गोष्टींवर जास्त भर दिला पाहिजे? जर आम्हाला जरी आता मी डिफेंडर आहे तर मला जास्त मला समजण्यापेक्षा जे बाहेर आमचे कोच बसतात, म्हणजे सर आहेत किंवा सिनियर प्लेयर्स बाहेर बसतात, त्यांना जास्त समजत असतं मॅच बद्दल काय. मग ते जे आमचं चुकतं ना ते बाहेरून सगळं म्हणजे सांगत असतात. सिनियर प्लेयर आमचे कोच असतील ते सांगत असतात, हे तुझं चुकतंय, हे तू कर, तुला भेटेल. आणि मी आतापर्यंत असं झालंय माझं की जे माझं चुकतंय ना ते मला सांगितलंय आणि ते मी केलं ना ते सक्सेस झाले आतापर्यंत. सक्सेस झाले. कसं होतं, एकदा आत खेळायला आम्ही उतरलो की नाही, बाहेर आपण किती पण ठरवतो की बाबा मला हे हे असं करायचंय, ही सिच्युएशन आता असते, मी असं करायचं. स्किल प्रॅक्टिस पण एकदा ग्राउंडवर आपण उतरलो की नाही, हे एकदा गरम झालं की मग काहीच नाही चालत कोणाचंच. मग ते शांत करायसाठी मागं कोणतरी पाहिजेच. मग ते भले आपले कोच असू देत किंवा सिनियर प्लेअर असू देत, ते काय पण जे सांगतील ते जर तसं डोकं शांत करून ऐकलं तर मग ते सक्सेस होतं. आणि प्लस आम्ही आत खेळताना पण जर विचार केला की बाबा आता मी रेडर आहे, आमचा दुसरा रेडर आत गेलाय, तर मी त्यावेळी बघतोय ना की काय मोमेंट आहे, काय मला पॉईंट लागू. तमिळ त्याला म्हणजे सीझन 10 चा विषय सांगतो. सीझन 10 चा तमिळ त्याला सोबत मॅच होती आणि मला लास्टच्या 5 मिनिटात चान्स मिळाला होता, म्हणजे भेटला होता. तर पहिली मी सुपर टॅकल केली 1-2 मध्ये आणि त्यानंतर 4 मध्ये असलम दादा माझ्या हाताला होता, तिकडे शार्दुल होता आणि आय थिंक वाहिद होता, 4चा कव्हर होता. आणि तमिळ त्याला सोबत मॅच होती आणि एक रेडर आला आणि फर्स्ट किक केली त्याने तिकडे शार्दुलला, तर असलम मला सोडलाच. त्याला असं तिथले म्हणजे हात माझ्या सेकंड मॅनलाच होता ना, तर असलम दादा बोलला की त्याला तू सोडलाच, सोडलाच बोला की म्हणजे दाद्या बोलता. असं दादा मला दादा बोलतात आणि असं बोललास की सोडलास तू त्याला. तर आणि मग तो पुढे स्टेप आला तर पाठी जायच्या असं मला बोललं की ह्याला मारायचे आपण, काय पण कर पण मारायचे आपण. मग ती मारून टाकली आणि ती कॅच पण सक्सेस झाली. म्हणजे सिनियर प्लेअर आपल्याला स्वतः बोलतोय की तू मार, आणि म्हणजे कॉन्फिडन्स एवढा हाय झालेला की तेव्हा कुठे पण मार. मला अजून एक क्वेश्चन आर्याला विचारतो, अरे तू सुपर 10 मारलास, तर सुपर 10 मारल्यावर तू असं ठरवून केलं आज मेरे वाटत लावणार रे, आता मला चान्स भेटला, आता काम काढणार, तू ठरवून गेला की भाई की तो दिवसच तुझा होता? नाही, काय झालेलं, पहिलं माझं प्रोचं पहिलं सीझन होतं, त्यामुळे एक माझं टार्गेट होतं की बाबा आपल्याला एक सुपर 10 तरी मारायचं आहे काय पण. आणि ती माझी शेवटची मॅच होती आणि मी जेवढ्या पण मॅचेस खेळलो त्या फक्त शेवटच्या 3 मिनिटात 4 मिनिटातच मला चान्स मिळाला खेळायला मिळाला. फक्त शेवटच्या ज्या 2 मॅचेस होत्या त्या मॅचेस मला चांगल्या खेळायला मिळाल्या. आणि ज्या मॅचला सुपर 10 झाला त्याच्या आदल्या मॅचला फक्त 2 पॉईंट माझा सुपर 10 राहिलेला. बरोबर, 8 पॉईंट लागले. मग त्या मॅचला मला काही काय पण होते सुपर 10 तर करायचं. आणि सुपर 10 झाला, एवढा खुश होतो. आणि ती मॅच बघायला माझे बाबा आणि मामा पण आले. बोलणार तुम्ही तेच बोलणार आता, बाबा पण आले ते मॅच बघायला. त्या गोष्टीचा बेनिफिट झाला का तुला? बाबा आले बघायला, आज तर काम काढतोस. मग ते एक सुपर 10 झालं बाबांकडे बघितलो, बाबांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते बघून बास असं वाटलं की जग जिंकला आपण, बास. ती 5 होती तुम्हाला इकडून नेहमी. आणि दादा तू आपली जेव्हा शेवटची मॅच होती, मॅच इक्वल चाललेली आणि शेवटच्या रेडला तू टॅकल केलं त्या प्लेअरला, तर तेव्हा तू म्हणजे काय तुझे होतं की लिटरली सगळ्यांनी तारीफ केलीच, पण राहुल चौधरी असं बोललं की दादा सोबत की वो प्लेयर है तो वो ऐसा बोला, त्याची भाषा थोडी तो इतने बड़े लेवल पे जाके इतना मतलब वो अभी उसका नया सीजन है, सब सीजन नहीं है उसके लिए, बड़े बड़े यहाँ पे शेख आ जाते हैं. तो तुझ्या मनात काय झालेलं तेव्हा? म्हणजे माझ्या मनात म्हणजे आम्ही ज्या दिवशी मॅच आहे ना त्या दिवशी म्हणजे सगळे आमचं व्हिडिओ सेशन होतं टीमचं पूर्ण. तर मी गुमानीचं ऑब्झर्व केलेलं की त्याचा बोनस टाकल्यावर तो स्किप कसा करतो, तर त्याचा झटका ना बोनस टाकल्यावरती अँकलवर गेला ना त्याला झटका खूप त्याचा चांगला, म्हणजे मी खूप ऑब्झर्व केलेलं ते. आणि त्या सिच्युएशनला मी ठरवलेलं की बोनस जरी केला त्याने किंवा काय पण करू दे, बोनस जरी केला तर चौडा नाही लागणार, त्याला डायच मारणार. आणि त्याने किक केली आणि मी ती डाय मारली आणि सक्सेस झाली. इथून जी मॅच टर्न झाली ती खूप झाली, एकदम खतरनाक. आता आपण खेळणार आहे दुसरा गेम. दुसऱ्या गेमचा असं सीन आहे की तुम्ही मला फक्त एक नाव सांगायचं, ठीक आहे?
तर तुमचे प्लेअर आहेत, तर तुम्ही किती वर्ष झाले तुम्ही युवा पलटण बरोबर आहेत? 3 आणि पुणेरी पलटण युवा पलटण पुणे पलटण एकच गोष्ट आहे. तर मी तुम्हाला एक सांगणार आहे की असा प्लेअर कोण आहे, तर तुम्ही तू एक नाव सांग आणि एक सांग, आणि का ते पण सांग मला. कोण सगळ्यात जास्त झोपतो? झोपतो आर्या. मीच वाटते मला. सगळ्यात जास्त दादा झोपतोय मी झोपते मला माहिती आहे. आणि झोपला की असा झोपतोय त्याला कोण उठवायला जायचं नाही, नाही. मी झोपतो. मी दोघांचा आन्सर एकच आहे, आर्या. पूर्ण पुणेरी पलटण मध्ये. हा. कोण मॅचच्या आधी टॉयलेटला जातो? कोण सगळ्यात जास्त? एक तू नाव सांग, एक तू नाव सांग. याला बाबा पक्का प्रेशर आलाय. प्रेशर म्हणून नाही, पण एकेकाला सवय पण असते. मला पण जास्त सवय. मी तर असं ऑब्झर्व नाही केलं, कधी बघितलं पण नाही असं. हवे आपल्याला आता. चला पुढचा आहे, मॅच किंवा प्रॅक्टिसच्या दरम्यान कोण जास्त मस्ती गोंगाट करतो? सगळे म्हणजे सगळेच करतात मस्ती, पण मॅच मध्ये प्रॅक्टिस सिरियस करतात. पण जेव्हा आपला म्हणजे वॉटर ब्रेक असतो किंवा काहीतरी, तेव्हा संकेत दादा आणि असलम दादा पक्की मस्ती घेतात. हा वॉर्मअपच्या आणि पंकज दादा पंकजदा आणि आकाशदा आहे. पंकज म्हणजे ते पंकजदा आकाशदा जास्त सगळ्यात जास्त म्हणजे मस्ती? काय, हा मस्ती म्हणजे कसं, वॉर्मअपच्या वेळेला असे सगळे एकदम सिरियस मोड मध्ये असतात ना, आणि ते पुढच्या मॅचच्या टेन्शन मध्ये असतात की बाबा हे असणार आहे, जे काय त्यांचं तसं नाही. त्याने एकदम हसून खेळून सगळ्यांना एकदम फ्रेश करून टाकतात direct. ते ती मस्ती तशी. पण मॅचला उतरलं की एकदम काय सिरियस. बोलतो पंकज? एवढा बोलतो? पंकजदा आकाशदा संकेतदा हा. जास्त तो हसत आमचा खेळत. व्हिडिओ होता, बरं. रील्स चालली, ती नाचते, डान्स करते, हा, बरोबर. डान्स करते. तेव्हा असं म्हणजे आमचं म्हणजे राणी वॉर्मअप वगैरे चालू व्हायचं होतं, पण आम्ही असं बसलो. आणि तेव्हा पंकजाकडे बॉक्स होता, म्हणजे ब्लूटूथ होता मोठा बॉक्स होता, तर पंकजा घेऊन येत होतो प्रॅक्टिसला. बरोबर. तर तो ऑलरेडी गाणं लावली, अशीच गाणी लावली. मग असंच हे झालं, मस्ती करत मग ही म्हणजे मस्ती करत होती पंकजा असणारी, अशी मस्ती करत होते. सगळीच तर सगळीच आले उठून नाचायला आले. ते व्हिडिओ काढला, म्हणजे रील्स आहे ती मस्ती, म्हणजे भारी झाली. नाही की ती रील मला नक्की दाखवा आणि पाठव पण. हो. आता सगळ्यात रील याच्यावरून बोलतो की सगळ्यात जास्त रील कोण बनवतो? म्हणजे फिटनेस फिटनेसचा असू दे, कुठले रील असू दे. फिटनेस साठी असलम असलम दादा आणि असलम दादा. असलम दादा पंकज दादा पंकज दादा एक बनवते. बनवते. पण असलम दादा लयच म्हणजे जास्त बनवते. जास्त बघतोय असलं. मी. तुमची आणि असा कुठला प्लेअर आहे की जो सगळ्यात जास्त विसरतो गोष्टी? ह्या विसरलाय, ते विसरलाय. तू काय विसरलाय सांग मला आता तू. सांग सांग सांग. सांग ना. असं म्हणजे काय पण गोष्टी, फोन येते ठेवला तर मी ते फोन विसरतो, किंवा एखादी काहीतरी नाही, एवढा छोटा ना, अजून काहीतरी मोठा काहीतरी- विसरला. काहीतरी आता असला ना, मला वाटतं तू काहीतरी मोठा विसरलाय. किट विसरलाय कधी प्रॅक्टिसला गेल्यावरती? किट नाही, असंच फोन रोलर त्यांनी काहीतरी विसरतो. ते सोड जाऊ द्या. ठीक आहे. तुमच्या लाईफ मधलं सगळ्यात हॅपीएस्ट, हा. सगळ्यात इमोशनल आणि सगळ्यात सॅड वाला मोमेंट कुठला होता? माझ्यासाठी इमोशनल म्हणजे पहिला मी अकॅडमीत जेव्हा म्हणजे माझा मित्र आणि दादा माझा पार्टनर होता, माझा कोच अकॅडमीत. घरचे नाही बोलवते, तर घरची परिस्थिती पहिला एवढी थोडी नव्हती. तर माझ्या मित्राने म्हणजे आशिष दादा, मी आशिष दादा बोलत, तर माझ्या मित्राने आणि माझ्या कोचने मला पहिले 2 महिने इथं अकॅडमीची फी पण होती जास्त, एका महिन्याची फी 10,000 होती. तर माझ्या मित्रांनी आणि माझ्या दादानी ते पैसे इकडून तिकडून काहीतरी करून त्या पहिले 2 महिने दादानी आणि मित्रांनी पैसे भरले अकॅडमी, म्हणजे मला फक्त जायसाठी अकॅडमी मध्ये. एवढा सपोर्ट? हा, खूप सपोर्ट. म्हणजे दादा आणि माझ्या मित्रा आशिष म्हणजे खूप सपोर्ट आहे माझ्या आयुष्यात. एकदम इमोशनल आणि इमोशनल आणि आता असं सॅड मुवमेंट पण आहे की तो मित्र आता माझ्यासोबत नाही, म्हणजे एक्सपायर झालाय तो. अरे नाही, कुठे तुम्ही लहानपणापासून एकत्र होते? हा, लहान मुलापासून. आणि आर्या तुझा लाईफ मधला? माझा लाईफ मधला सगळ्यात हॅपी मुवमेंट म्हणजे असं होतं की जसं माझं प्रोला सिलेक्शन झालं, गावाकडे आलो मी. गावाकडे आमचे म्हणजे असं गल्लीच्या स्टार्टिंग पासून आमच्या घरापर्यंत मला ढोल ताशे वाजवतच नेलं. एक मोठा सत्कार झाला ना गल्लीत. सगळी गल्ली जमलेली, सगळी गावाला आलेली, आणि दारात असं मम्मी बाबा थांबलेले. ते त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू बघितलेलं की मी, की ते एक आनंद होता का त्यांच्या चेहऱ्यावर, की बाबा पोरगं एवढं वर्ष मेहनत घेते तर त्याचं एक स्वप्न पूर्ण झालं, आपलं स्वप्न पूर्ण झालं. त्यांच्या चेहऱ्यावर बघून एक बरं वाटलं. ते एक हॅपी मोमेंट होता सगळ्यात माझ्यासाठी आयुष्यात. आणि कबड्डी रिलेटेडच माझ्यासाठी एक सॅड मोमेंट पण म्हणजे एक इमोशनल मोमेंट असा होता की माझा जो मी कबड्डी आपलं प्रोला खेळलो आणि प्रोला माझा गेम चांगला झाला. एक दिवशी रात्री बाबांनी कॉल केला मला
आणि त्या दिवशी म्हणजे बाबा लय इमोशनल झालं पहिला. म्हणजे असं म्हणजे बाबा जरा म्हणजे बाबांच्या डोळ्यात पाणी आलं बहुतेक त्यामुळे. तेच आम्ही जशी कबड्डी चालू केली बाबांना पण भरपूर लोकांनी विरोध केलेला ना की बाबा तुम्ही हे कशाला करताय, काय नाही ते उगाच सगळं चांगलं सगळं तुमचं चांगलं सोडून नाही ते करत बसलायचं काय होणार नाही, नव्याचं 9 दिवस आहेत असं तसं रोखणारे लय जण होते. पण ते बाबांनी कधी ऐकलं नव्हतं ना त्यांचं. आणि मग ते एक होतं बाबांना की बाबा आता तू माझं स्वप्न पूर्ण केलं. आता मी त्यांना छाती ठोकून बोलू शकतो की हा करून दाखवलं, जे मी बोललेलं ते मी आता करून दाखवलं. बरोबर आहे. ती एक मोमेंट माझ्यासाठी लय इमोशनल. आणि सगळ्यात हॅपीएस्ट मुवमेंट कुठल्या तुमच्या आयुष्यात? माझी तर हॅपीएस्ट मुवमेंट म्हणजे असे खूप आहेत मुवमेंट, पण NYP जेव्हा माझी साईन झाली पुणेरी पलटण मध्ये बाई काहीतरी काहीतरी प्रो मध्ये झाला आपला काहीतरी, तीच मुवमेंट. NYP जेव्हा माझी साईन झाली घरचे खुश होते, माझ्या कोच ते खुश होते, सगळे म्हणजे सगळे खुश होते. बरं. आणि तुझं आर्या? सेम का? एवढ्या वर्षाचं स्वप्न होतं भाऊ पहिलं प्रो खेळायचं. आता जी कबड्डी खेळायला उतरतात करिअर म्हणून त्यांचं सगळ्यांचं एकच स्वप्न होतं, पहिलं प्रो आणि इंडिया. बस ते माझं पहिलं स्वप्न पूर्ण झालं. जशी मी साईन केली बस लय खुश होतो त्या दिवशी. सगळ्यात हॅपी मुवमेंट होतं, कारण एवढं वर्ष आपण मेहनत घेतोय, घरचे आपले त्रास घेतो त्यासाठी. आता मला सांग, मी प्रो खेळले, किती पैसे भेटले पहिल्या वर्षी? किती माझे तरी पहिल्या वर्षी NYP चे होते 9,64,000चं पॅकेज होतं पहिला. आणि दुसऱ्या वर्षी आता 10,64,000. 9-10-19. तुझा? मला ऑप्शन मधनं घेतलं ना. म्हणजे आमचं काय झालं, माझी NYP ची साईन झालेली आहे वर्षी आणि ते डेट्स निघून गेलेल्या. मग ते त्यामुळे माझं NYP कॅन्सल झालं आणि मला त्यांनी ऑप्शनला नाव टाकलं आणि ऑप्शन मधून घेतलं. तर 9 लाखाची मला बोले लागलेले. आणि जे बेस्ट प्लेअर म्हणून अवॉर्ड मिळाले ते 4 अवॉर्ड मिळालेले, म्हणजे त्याचे 1 लाख मिळाले असतील. ते पूर्ण तुलाच भेटत पैसे? पूर्ण नाही, पण TDS कटून किती येतो कट? 17,500 येतात, म्हणजे 25,000 मधून. मला आता झाला 2-3 तेच झाले माझ्या चेकचे. एका चेकचे आले, लेट होते पण येते. प्रोवाले पैसे पाठवून यार, गरज आहे आम्हाला. खरंच. आणि पुढचं की आता कबड्डीला तुमचं पुढचं स्वप्न काय दोघांचं? असे स्वप्न तर खूप आहेत, म्हणजे खूप आहेत इंडिया वगैरे. पण असं आहे की मी कबड्डी आवड म्हणून म्हणजे चालू केलेली, आणि आवडच मला लास्ट पर्यंत जे आहे ते म्हणजे करेल. पुढचं माझं काही इंडिया असेल, प्रो कबड्डी असेल, सगळं काही ते आवडच करेल माझे. बरोबर. आणि तुझं आर्या? माझं कबड्डीत स्वप्न म्हणजे आता प्रो तर खेळलोच मी, मला इंडिया खेळायचं, इंडियाची जर्सी माझ्या अंगावर घालायची माझ्या नावाची. आणि सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे काय कबड्डीचं, जसं मी चालू केलं तसं माझ्याबरोबर आमच्या ग्राउंडवर आमच्या आसपासच्या भरपूर सगळ्या गरीब मुलांनी कबड्डी चालू केली. तर सगळे गरीब होतकरू मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी पण मला काय तर करायचं, त्यांना पण त्या वरच्या प्लॅटफॉर्मला घेऊन यायचं, हे एक स्वप्न आहे. आणि हा सेम स्वप्न माझं पण आहे. त्याचं काय असेल काय तुम्हाला थोड्या 1-2 महिन्यात तुम्हाला बघायला भेटेलच. आणि खरंच एक असला पाहिजे की त्या गोष्टीचा बघ, हा जो मी पॉडकास्ट चॅनल चालू केला, युट्यूब चॅनल चालू केला, आणि जे कबड्डीचा आम्हाला फिटनेस नॉलेज आहे, ज्या गोष्टींमध्ये माझा सक्सेस थोडा डिले झाला, थोडा पुढे गेला, ज्या गोष्टी मला भेटल्या नाही, ज्यामुळे मला सक्सेस अडून राहिला काही वेळेसाठी, तर त्या गोष्टी कुठल्या दुसऱ्या प्लेअरच्या ह्याच्यातनं आल्या पाहिजे. त्याला जेवढा मला सपोर्ट करता येईल ना, त्यासाठीच मी पूर्ण चॅनल चालू केलेला. आणि राहिली गोष्ट की बघ, आता तुम्ही पण यंग प्लेअर आहेत, आज कॉलेजला जरी पण मुलं आहेत, तुम्ही कॉलेजच्या ह्याच्यातले, तर तुम्हाला कॉलेजच्या मुलांमध्ये बघ की ते थोडं फिरणं विरणं, रिलेशनशिप, या सगळ्या गोष्टींना धरून बसतात. आणि अजून एक सल्ला अशा पोरांना कुठला द्याल की जे लहान पोर आहेत, की आता जे NYP कॅटेगरीमध्ये खेळतात किंवा खेळू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल लोकांना, की कशा प्रकारे मेहनत केली पाहिजे, काय जीवनात लक्ष ठेवलं पाहिजे, कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे? मी तर बोलतोय पहिला म्हणजे मोबाईल अवॉइड केला पाहिजे, म्हणजे सगळ्यात जास्त आता मोबाईल अवॉइड केला. पण आवड मी काय बोलू शकत म्हणजे पोरांसाठी तर म्हणजे मोबाईल अवॉइड केला पाहिजे पहिला पोरांनी. आज त्यांच्या स्वतः डाएट वरती, फूड वरती, म्हणजे सगळं त्यांच्या रेस्ट वरती, रेस्ट नाही केली तरी पोरांना इंजुरी होऊ शकते. त्यामुळे रेस्ट डाएट वरती लक्ष दिलं पाहिजे त्यांनी. अरे काय वाटतं तुला, काय सल्ला देशील? मला आता एक गोष्ट खरी अशी सांगायचं पोरांना की मुलांचं आता काय असतं, म्हणजे मुलं मेहनत घेतात, सगळेच मनापासून मेहनत घेतात, जीव लावतात, पण प्रत्येकाला सक्सेस लवकर नाही मिळत. कुणाला लवकर मिळते, कुणाला लेट मिळते. मग एकेकांचं काय होतं, मध्येच त्यांचा प्लॅन ते ड्रॉप करतात, की सोडून देतात, की बस यार किती वेळ. मला त्यांना हे सांगायचं की तुम्ही हार म्हणू नका, म्हणजे खचून जाऊ नका. वेळ लागेल, पण एक प्रामाणिक मेहनत असली का नाही, त्याचं फळ नक्की मिळणार. त्यामुळे खचून जाऊ नका, हार म्हणू नका, मेहनत करत राहा, बस. रुकना नाही बेटा, रुकना नाही बेटा, गीता. आणि एक तर राहिला आता हा माइंडसेट तुम्ही सस्टेन कसा ठेवता?
ठीक आहे. आता माइंडसेट बद्दल प्रश्न आलाय म्हणून बोलतो की आता तू मगाशी बोललो की आता दादा तुम्ही दोघं एनवायपी प्लेअर आहेत, ठीक आहे. एनवायपी प्लेअर तुम्ही जेव्हा ग्राउंडवरती उतरले तेव्हा समोर ऑपोजिट टीम मध्ये इंडिया प्लेअर आहेत, नॅशनल प्लेअर आहेत, 4-4, 5-5 टाइम नॅशनल खेळले, सिनियर नॅशनल खेळलेले सगळे. मग ते खेळत असं तुम्हाला भीती वाटत नाही का? भीती अशी काय नाही, पण सीझन म्हणजे पहिला सीझन असल्यावरती सर्वांना वाटतं की हा मोठा प्लेअर आहे वगैरे. पण जेव्हा म्हणजे पुणेरी पर्यंत आमच्या टीमचं सांगतो स्वतः की जेव्हा मी ग्राउंडवरती उतरणार होतो फर्स्ट मॅच माझी बेंगळुरू सोबत, तेव्हा जे सिनियर प्लेयर्स आहेत म्हणजे असेल की आसनदादा असेल, पंकजदादा असेल, आकाशदादा असेल, संकेतदादा असेल, मोहित, हे सगळे एवढं कॉन्फिडन्स येतात की आपली भीती काय माहितीच नसते आपल्याला. ग्राउंडवर सगळी भीती निघून जाते, एवढा कॉन्फिडन्स आहे सिनियर. आणि सिनियर प्लेअर म्हणजे ते पण आता प्रो स्टार्स आहेत सगळे, तर त्यामुळे काहीच वाटत नाही भीती वगैरे. अरे तू कसं माइंड कसं असतो तुझं समोर सिनियर प्लेअर बघतो? भीती म्हणजे कसं, आता आपण जर एकदा खेळताना जर मनात विचार केला का नाही की बाबा समोरचा सिनियर आहे किंवा समोरचा एक मोठा प्लेअर आहे, तर आपला त्या लेवलचा गेम नाही होणार, आपण त्या प्रेशर मध्ये येऊन खेळणार. त्यामुळे खेळताना तर माझं एक असं असतं की खेळताना आपण सगळे सेम, एकदा ते आपण मॅटवर आलो की सगळे सेम. हा मॅच झाल्यानंतर आपण तो एक सिनियर प्लेअर जाऊन त्याला रिस्पेक्ट मी त्या पाया पडणार हातात हे त्या सगळ्या गोष्टी त्या प्रकारे. पण खेळताना नाही, खेळ झाला की लगेच जाऊन भेटणार आम्ही सिनियर प्लेअर ती रिस्पेक्ट देणार. आता आपण परत एकदा खूप चांगली चर्चा केली, आता आम्ही एक छोटा गेम खेळणार आहे. ह्याला डिस्क्राईब करताना तू काय सांगशील? म्हणजे कबड्डी बद्दलच आहे की कबड्डी बद्दल आहे. बघशील ना मजा येईल पुढे तुला. बोनस किंग, बोनसचा किंग असलं मी नाम. शाबाश. हा नाव तू कसं सांगणार त्याला सांग मला. 100% 100 काय म्हणजे तू काही सांग त्याला, तू काही सांग. तू बोलतो डोळे बारीक करून असतो, नाही नाही काही सांग तू. मार काय आपल्या टीम मध्ये सर्वात जास्त डाएट आणि बॉडीकडे लक्ष देतो. अरे शाबाश, एक नंबर. हे आवडला, हे परफेक्ट. आता गेम समज. गुड बाय. आता हा नाव आहे. एकदम हॅपी आणि जॉली कॅरेक्टर. कधी असं समजत नाही की बाबा आपण सिनियर आहे, हा ज्युनियर आहे, सगळ्यांना एकत्र घेऊन आकाश दादा लगेच ओळखलं त्यांनी बोललं. आकाश मला पहिल्यांदा भेटलेला पुणेरी भेटायला. मी जस्ट आकाशशी बघताना इंटरनेटवरती बोललेलो आणि पहिल्यांदा तू असा भेटला की भाई आम्ही भरपूर वर्षापासून एकमेकाला ओळखतो. व्हिडिओ पण टाकलेली करायची तुम्ही. आकाशाचं एक सांगायचं आहे म्हणजे खरंच वैशिष्ट्य आकाशाचं. एवढा मोठा प्लेअर आहे, एवढा मोठा इंडिया प्लेअर आहे, एवढा मोठा प्लेअर आहे, पण त्याचं असं कधीच नाही की बाबा आपण इंडिया खेळू ही ज्युनियर प्लेअर असेल. तो किती पण लहान प्लेअर होते त्याला जवळ घेऊन बसणार, त्या संघ हसत खेळत एकदम मस्त. त्याला असं वाटलंच नाही पाहिजे बाबा समोर लय मोठा प्लेअर आहे, जसं माझा मित्रच बसला असं वाटलं. एवढा फ्री राहतो ते, लय भारी एकदम. कॅरेक्टरची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. आता तर तू आता काही आता हे तू बोलपर्यंत दाखवतो. आता कोणला ह्याला तुला दाखवत नाही ओळखू शकत मी. याचं इंग्लिश नाव पण सांगू शकतो तू. आई शपथ काय पण होते. ट्राय कर. भरोसा ठेव, स्वतःवर भरोसा ठेव. विचार कर थोडासा. भरपूर टाइम आहे, भरपूर आपल्याकडे एमबी भरपूर आहे, टाइम पण भरपूर. सांग. नाही सांगू शकत आणि तो पण सांगू शकत नाही. ठीक आहे, हे समजलं तुला काय. आता ह्याच्यामध्ये इंग्लिश मध्ये काय बोलशील याला ते सांग त्याला समजलं. अरे नाही सांग ना, ट्राय तर कर. सकाळी उठल्या तू काय करतो? तू याच्यापासून बोलतो. सकाळी उठल्या तू काय करतो? ब्रश. हा, ब्रश करताना काय लावतो? कोलगेट. हा, तर कोलगेटला मराठीत काय बोलतात? बघ ना बाबा काय बोलतात? दंत म्हणजे बरोबर बरोबर, परफेक्ट. मला ओळखू शकत नाही रे. अरे हलके रे तू. आता हे घे. हा तर अरे इझी ओळख. हे मारले शिव कबड्डी आणि कुस्ती. ते राहू दे. कुस्तीचा पण मी नाही सांगत. अजय ठाकूर सरने आपल्याला लास्ट टाइम म्हणजे जेव्हा आपल्या मॅच झाल्या, लास्ट मॅच होती त्याच्या आधी बोललेले की नेक्स्ट सीझनला मी हे तुमच्याकडून करून घेणार रोज 200. आता तुला हे सांगायचं लक्षातच अनेक पिक्चर आहे ते बाहुल्याचा. हा, त्या बाहुल्याचं काय नाव होतं पिक्चर मध्ये?
तात्या विंचू. तात्याविंची. बरोबर आहे. आता अजून एक घे, हा एक घे. तुला याचा कसा होता रे? लक 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 काहीतरी होता असा. आई आई काहीतरी होत रे. अरे आता याचा कसा सांगायचा रे? सांगू बोल दे. बोल 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 बोल. तो लक्षातच पिक्चर आहे. लक्षातच picture आहे. त्यामधला विलन तो टकला. घे, 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 कवट्या घे. माका आई, आई, असं कवट्या काय? माका सांगितलं. नाही सांगितलं. गँग कोणाची होती गँग त्याच्यामध्ये सगळे यायचे बघ टकली गँग टकली गँग. त्यांच्या पुस्तकाचं नाव काय होतं सकाळ शाकाल शाकाल तर याच्यात टाइमपास मध्ये होता. बरं येईल 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 सांगायचं तरी कसा आता विचार जरा हे बघ तू जरा पकड काहीतरी hint दे बाबा. अरे, तू पकड शैतान आणि आहेस शैतान शैतानला अजून काय बोलत हेवन. हा आणि लक्षाचे कॅरेक्टर टकलं हेवन. हे तू कोणा घेतलं आता बरोबर आता आता हा तर आलाच पाहिजे लगेच झालेला आहे आपल्याकडून आताच ते आपण सिटी वाजवलं. गंगाराम गंगाराम सिटी मी पहिलाच सांग त्याला hint दिली, पहिलाच झाला. तर आपण खूप चांगली चर्चा केली तर थँक्यू तुमचं दोघांचं जे तुम्ही मला टाइम दिला आणि पुढच्या वाटचालीसाठी प्रेम वेकर शो आणि माझ्याकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि भेटू लवकरच धन्यवाद आणि आणि काय आणि तावा मला बोलायचं आहे. आणि माझा पण आणि आर्याचा पण मला वाटतं आर्याचा पण पहिलाच पॉडकास्ट असेल आणि हा प्रेमदादा सोबत झाला म्हणजे आणि एवढा म्हणजे चांगला झाला ना पॉडकास्ट म्हणजे खरंच खूप भारी वाटला आम्हाला हा पॉडकास्ट करून. आणि दादासूला ऍक्च्युली धडकीच भरलेली की बाबा कसं होईल काय हा टेन्शन मध्ये आलेला की कसं करायचं काय करायचं फोकस लागेल तुला. पण आता मला दोघांना एक शेवटचा क्वेश्चन आहे की पॉडकास्ट जास्त टेन्शन वाला आहे की मॅच जास्त टेन्शन वाली असते. मला तर वाटतं पॉडकास्ट मॅच मध्ये काही टेन्शन नाही मला पण पॉडकास्ट नाही. पण आर्याने आणि दादासूने खूप चांगला कॉपरेट केला. बघ एक गोष्ट असते की जसा जसा प्लेअर मोठा होत जातो ना तसं तसं त्याला इगो फॅक्टर येत जातो. अर्लियर सक्सेस ऑलवेज क्रिएट इगो. तर हे दोघांमध्ये मला पाहायला भेटत नाही. ही दोघांची खूप चांगली गोष्ट आहे. तर धन्यवाद तुमचं दोघांचं पुन्हा एकदा की तुम्ही दोघांनी मला वेळ दिला. तर भेटू पुढच्या वेळेस. जय हिंद जय महाराष्ट्र.